जे युनियन आहे त्यात शिवसेना आणि भाजपाची आता वरळीमध्ये तणाव सुरू आहे, हॉटेलमध्ये शिवसैनिक वगैरे घुसलेत अशी प्रकार मोठा राडा सुरू आहे सध्या। मला काही याबद्दल कल्पना नाही, मी जरूर कल्पना घेईल, पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे, प्रत्येकाने युनियन काढावी, पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथे राडा करणं मात्र हे मान्य नाही। ते कोणाची असो, राडा मी होऊ देणार नाही, त्यावर कारवाई होईल। युनियन कशाकरता काढायची तर कामगारांच्या हिताकरता काढायची, पण त्या ठिकाणी जर आस्थापना बंद करणे, तिथे राडा करणे असं होत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। सर राज्यातलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं खाजगीकरण केलं जातं, पीपीपी केली जाते। आपण विरोधी पक्षात असताना सांगितलं होतं की मराठवाडा आणि विदर्भातलं सरकारनं चालवलं पाहिजे, पण आता हे खाजगीकरण कशासाठी केलं जाते? मग कोणी केलं, कुठलं केलं? तुम्ही असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे सुपर स्पेशालिटी आपण चालवतो आहोत, ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत, पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कव्हरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो। याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे, काही पीपीपी तत्वावर देखील तयार होतील। मुळातला प्रश्न काय आहे, क्वालिटी हेल्थकेअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे। या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यामुळे असं काही खाजगीकरण वगैरे कुठलंही नाही आहे।